मला खात्री आहे प्रताप सरनाईक यांना उमेदवारी मिळणार. जितेंद्र आव्हाड घर सोडून गेले, तुमचं तुम्हीच बघा, कशाला काँग्रेसचं बघता, ही दुर्दैवाची बाब आहे. लोकशाहीत आपण निवडणुका जाहीर झाल्यावर आपण निवडणुकांच्या कामाला लागतो, शासकीय यंत्रणेची कमीत कमी वापर करतो. बाळ्या मामाकडे सर्व गोदामांच्या उच्च न्यायालयाचे स्टे ऑर्डर आहेत. हे घाबरणारे लोक नाहीत. आपण जर धुतल्या तांदळासारखे असू तर दुसऱ्यावर अटॅक करायला सोपं असतं. 1-2 गोदाम तोडून काही होणार नाही. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज पूर्ण महाराष्ट्रात बाळ्या मामला सहानुभूत मिळेल. नाना माझे चांगले मित्र आहेत. मी दुसऱ्या फळीतला नेता. मला खात्री आहे प्रताप सरनाईक यांना उमेदवारी मिळणार. रवी किंवा प्रताप, प्रत्येकाला अधिकार आहे. माझी मनापासून इच्छा आहे त्याला तिकीट मिळावं. हिंदू, मुस्लिम, दलित हे प्रमुख असतात. गेले 6 महिने मराठा विरुद्ध ओबीसी लढाई घडवणारे नाशिकचे उमेदवार. माझ्या 48 उमेदवारांना शुभेच्छा. मी कुठे म्हणतोय त्याचं वाईट व्हावं. मराठा विरुद्ध ओबीसी हा एक राजकीय डाव आहे. याचे प्रमुख छगन भुजबळ 12 बलुतेदारमध्ये भांडण लावायचं काम केलं. त्यांनी जरूर निवडणूक लढवावी, पण हे पाप करू नये. 12 बलुतेदारांमध्ये भांडण लावू नये. त्याबद्दल बोलत असतो. त्याच्याबद्दल आपण दुसऱ्या पक्षाच्या, मी काय दुसऱ्या फळीतला नेता आहे, मी काय मुख्य नेता नाही आहे. त्यामुळे ह्याच्यावर मी काही बोलणं योग्य पण होणार नाही. नाना माझे मित्र आहेत, नाना माझा चांगला मित्र आहे. मी याच्यावर काही भाष्य करणार भिवंडीमध्ये अजूनही काँग्रेस प्रत्येकाला शेवटच्या क्षणापर्यंत आपली लढाई लढण्याचा अधिकार असतो. तो आपण हिरावून घेणार नाही. हिलाच लोकशाही म्हणतात. सर, भिवंडीच्या बाबतीत हा वाद सुरू आहे. मात्र कल्याण मध्ये देखील अजूनपर्यंत उमेदवारी जाहीर करत नसतील. किंवा ठाण्यातली परिस्थिती जर आज आपण पाहतोय की महायुती अजून उमेदवारी जाहीर करत नाही, काय नक्की परिस्थिती असेल? डायरेक्ट एबी फॉर्म हातात देऊन त्या दिवशी जाहीर करण्याचा देखील विचार केला जातो त्यांच्याकडून. असं आहे की दुसरा काय करतो ह्याच्याकडे लक्ष देत मी कधीच लक्ष देत नाही. त्यांचे कोण उमेदवार आहेत त्यांच्याकडे मी कधी बघत नाही, कधी भाष्यही करत नाही. त्याच्यामुळे मला कधीचा प्रश्न विचारत जाऊ नका की महायुतीत असं चालू आहे, त्यांच्याकडे काय चालू आहे, मला काय करायचं. दररोज सकाळी, दुपारी, संध्याकाळी इथे बंगल्यावर मीटिंग असते आणि मग बाहेर आल्यावर एकत्रित सगळे हसतानाचे फोटो असतात आणि नंतर मग फोनाफोनी सुरू होती एक दुसऱ्याला. सगळं माहिती आहे, सगळ्यांना माहिती असतं. आपल्याला काय करायचं, त्यांच्या घरात काय चालू आहे, मला काय करायचं आहे. मला माझं घर व्यवस्थित ठेवायचं आहे बस. सर, 3 ते 4 नावं चर्चेत आहेत. मला काय करायचं आहे? 3 का 4 नावं चर्चेत आहेत. मला काय करायचं आहे? मला खात्री आहे प्रताप सरनाईकांना उमेदवारी मिळणार. सांगलीची जागा ठाकरेगड झालं ना, बोललो ना त्याच्यावर. प्रताप सरनाईकांचे मित्र देखील आहेत. जर त्यांना उमेदवारी मिळाली, जुने मित्र रिंगणात येत आहेत. काय प्रत्येकाला रिंगणात देण्याचा अधिकार आहे ना. तो प्रताप असो नाहीतर रवी असो, प्रत्येकाला अधिकार आहे. उमेदवारी मागणं हा काही चूक नाही आहे. विरोधी पक्षात आपण असून देखील आपणास ठाऊक आहे की प्रताप सरनाईकांना तिकीट मिळणार आहे, परंतु असं माझी मनापासून इच्छा आहे की त्याला तिकीट मिळावं. राज्यामध्ये विडंबनाचं राजकारण सध्या सुरू पुढे आहे. राज्यामध्ये विडंबनाचं राजकारण, विडंबन म्हणजे हे महापुरुषांवर जातीपातीचं राजकारण केलं जातं निवडणुकीच्या तोंडावर. हे तर म्हणजे हिंदू, मुसलमान, दलित हे तर प्रमुख असतात. गेले 6 महिने मराठा विरुद्ध ओबीसी ही लढाई पेटवणारे आता नाशिकचे उमेदवार आहेत. ओबीसीचं रिझर्वेशन 1% तरी हल्लं का कुठे? पहिल्यापासून सांगत होतो की ओबीसीचं रिझर्वेशन कोणाचा बाप हलवू शकत नाही, पण मुद्दामून ओबीसींना घाबरून ठेवून आणि नंतर मग त्याच्या मागचं राजकारण उघड होतं. कसं उघड होतं तर बरोबर लोकसभेची सीट घेतली त्यांनी नाशिकवरनं. सर, शुभेच्छा द्या छगन भुजबळांना. माझ्या सगळ्या 48 उमेदवारांना, जेवढे उमेदवार आहेत सगळ्यांना शुभेच्छा आहेत. त्याच्यात काय? ओबीसी समाजाचं नेतृत्व करणार छगन भुजबळांना तिकीट. अरे माझ्या शुभेच्छा आहेत ना. मी कुठं म्हटलं की त्यांचं वाईट व्हावं. पण माझा जो उमेदवार असेल राजाभाऊ वाजे, हे माझ्या गावातले आहेत, सिन्नरमधले आहेत, त्यांचा प्रचार करीन मी. पण फक्त आजही सांगतो की मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की
हे जे काही चालू आहे मराठा विरुद्ध ओबीसी हा एक राजकीय डाव आहे आणि त्या राजकीय डावाचे प्रमुख अंपायर हे छगन भुजबळ होते. छगन भुजबळांनी पूर्ण ओबीसी समाजाला वेगळ्या दिशेला नेलं आणि ते आपल्या युतीच्याकडे कसे वळतील याचा प्रयत्न केला. प्रयत्न करत असताना त्यांना घाबरवलं. 12 बलुतेदार जे हजारोनी वर्ष एकत्र होते त्या 12 बलुतेदारांमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केला की तुम्ही ह्याचे केस कापू नका, तुम्ही ह्यांना मटण देऊ नका. हे काय ज्यांचं चरितार्थ, ज्यांचं उत्पन्नाचं साधन हा त्यांचा व्यवसाय वर्षानुवर्ष, त्यांना असं काहीतरी सांगून कशाला भडकवायचं. त्याने जरूर निवडणूक लढावी पण आयुष्यात हे पाप करू नये की 12 बलुतेदारांमध्ये भांडण लागेल. म्हणजे त्यांचा मतलब साध्य झाला निवडणूक लढवण्याचा. मतलब साध्य झालाय की नाही ते निवडणुकीत समजेल.